लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा किती छान असा आवाज येत आहे आपल्या पॉपकॉर्नचा। तर हे ज्वारीचे पॉपकॉर्न आहेत, म्हणजे ज्वारीचे। तर बघा असे छानसे पॉपकॉर्न आज आपण घरातच बनवणार आहोत। तर ज्वारीपासून तेही असे छान पॉपकॉर्न, ते कसं काय असा विचार पडला असेल ना तुम्हाला। तर चला मी त्याची रेसिपी सांगते तुम्हाला। तर हे बघा हे असे ज्वारी जे आहेत ते आपल्याला मिळतात। तर या प्रकारचे बारके जे ज्वारी असतात त्याचे पॉपकॉर्न आपण बनवू शकतो। पल्लवी लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। तर चला आज आपण हे पॉपकॉर्न बनवूयात। यासाठी मी इथं एका पातेल्यामध्ये असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी थोडंसं गरम झालं की आपल्याला लगेचच हे ज्वारी त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर चला हे सगळे जे ज्वारी जे आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊयात। तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील। तर चला वरच्या साईडला जो असा ज्वारीचा जो कचरा आलेला आहे किंवा त्याची जी साल आहे ते आपण चमच्याच्या सहाय्याने बाहेर काढून घेऊयात। तर एका जाळीमध्ये वगैरे तुम्ही असं काढून घेऊ शकता। तर चला फटाफट आपण हे काढून घेऊयात। तर बघा आता याला जराशी एक उकळी येऊ देत। तर आपल्याला एक उकळी येऊपर्यंत आपल्याला असं छानसं यामध्ये हलवून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस एकदम महत्त्वाची आहे, म्हणजेच आपले जे ज्वारीचे पॉपकॉर्न आहेत ते बनतात। तर तुम्ही ही प्रोसेस जरूर करा, नाहीतर तुमचे ज्वारीचे जे पॉपकॉर्न आहेत ते अजिबात बनणार नाहीत। तर चला वरच्या साईडचा सगळा कचरा असा मी काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता थोडासा कलरही चेंज झालेला आहे। तर चला आता आपण ह्या जाळीमध्ये असं खाली पातेलं ठेवून वरच्या साईडला जाळी ठेवून हे सगळे ज्वारी असे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ज्वारीतलं पाणी असं नितळून जायला पाहिजे। तर चला अशा प्रकारे पटापट आपण हे ज्वारी सगळं असं ह्या जाळीमध्ये काढून घेऊयात। तर हे सगळं काढून झाल्यानंतर आपल्याला याला वाळवायचं आहे। तर याचं पाणी जाऊस तर आपल्याला याला जाळीमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर आपल्याला हे घालून घ्यायचं आहे। तर ह्या ज्वारीमधलं सगळं पाणी फुल्लपणे जायला पाहिजे असं आपल्याला हे ज्वारी वाळवून घ्यायचं आहे। तर चला याला आपण असं वाळवून घेऊयात, छानसं याला असं पसरवून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता ज्वारी आपल्याला जास्त अशी शिजवायची नाही आहे, फक्त एका उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला काढायची आहे। तर चला याला छानसं सुकून देऊयात। 3 ते 4 तासामध्ये छानसं सुकतात। तर बघा हे असे छानसे सुकलेले आहेत। तर अशा प्रकारे सुकल्यानंतर आपण याला एका ताटामध्ये किंवा एका भगोनीमध्ये काढून घेऊयात। तर बघा हे अशा प्रकारे छानसे सुकलेले आहेत। पहिले आपले ज्वारी कसे असतात त्याप्रमाणे हे होतात। तर चला आता आपण गॅसवर एक मोठी बुट्टी किंवा पातेलं किंवा तुम्ही कढाईसुद्धा घेऊ शकता। तर चला यामध्ये थोडं थोडं आपल्याला ज्वारी घालून घ्यायचं आहे। तर बघा पहिला 1 मूठ एवढं असं ज्वारी तुम्ही घालून घ्या यामध्ये, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कढईच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने याला असं छानसं हलवून घ्यायचं आहे। तर बघा गॅसची जी फ्लेम आहे आपल्याला हाय ठेवायची आहे, म्हणजेच आपले हे ज्वारीचे पॉपकॉर्न छान बनतात। तर बघा हाय फ्लेमवर आपण जेव्हा हे असं ठेवतो तर यामधून जेव्हा एक एक असे पॉपकॉर्न फुलू लागतात, त्यानंतर तर तुम्ही बघू शकता एक एक पॉपकॉर्न असे छानसे फुलत आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवा आणि यावर असं कॉटनचा कपडा घालून घ्या आणि झारीच्या साहाय्याने त्याला असं हलवत राहा, म्हणजे छानसं असं पॉपकॉर्न फुलून निघतात। तुम्ही एक वेळेस हे ज्वारीचे पॉपकॉर्न जरूर बनवा आणि हे कसे बनले मला जरूर सांगा। पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायलाही विसरू नका। बेल बटन जे आहे त्याला ऑल असं क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन रेसिपी जेव्हाही मी अपडेट करेल तुम्हाला लगेच तुमच्या स्क्रीनवर येतो। तर चला अशा प्रकारे पॉपकॉर्न बनलेले आहेत। अशा प्रकारे आपण सगळे पॉपकॉर्न बनवून घेऊयात। तर बघा ज्वारीचे असे छानसे पॉपकॉर्न मस्तही दिसतात आणि खायलासुद्धा खूपच हेल्दी आहेत। याचा तुम्ही चिवडा किंवा लाडूसुद्धा बनवू शकता। तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा, खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा। आणि माझी ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्यू सो मच। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। तर बघा किती छान बनलेले आहेत ना, तुम्ही यावेळेस हे जरूर बनवा आणि ज्वारीचे
पॉपकॉर्न आहे ते खायला खूपच छान लागतात. तर तुम्ही याला फोडणीही टाकू शकता. जेव्हा तुम्ही पॉपकॉर्न बनवशीला वरून तुम्ही मीठ, तिखट, हळद घालून सुद्धा याला खाऊ शकता. खूपच छान लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून जरूर सांगा. थँक्यू. धन्यवाद.